नमस्कार, माझं नाव आहे अस्मिता प्रशांत कळंबे. सो आज आम्ही आता आलोय आमच्या गावात आंबेर इथे. या निमित्ताने आम्ही होळीसाठी सुद्धा आलोय. सो आम्ही खूप धमाल मस्ती मज्जा करणार आहोत आणि तुम्ही आमचे व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ते. तू काय काय मजा करणार आहे बोल. तर आता आम्ही खूप खेळणार आहे. नंतरला संध्याकाळी होळी खेळणार आहे. नंतरला उद्याला मंदिरात जाऊन मग आम्ही खेळणार तिकडे. तू काय करणार सांगू सांगू फक्त बाबाकडे जाणार आणि झोपणार मस्तपैकी. बाबू काय करणार बोल. नमस्कार, आलो आलो बोल लवकर बोल. गोतवाडी उत्कर्ष मंडळाची सगळी टीम मेंबर्स, सगळे सभासद हळकुंड आणण्यासाठी आणि होळीची लाकडं आणण्यासाठी आता खाली लाकडं आणायला जमा करायला चाललेली आहेत. आमचे भरपूर मंडळी पुढे निघून गेलेले आहेत आणि आम्ही आता पाठीमागून चाललो आहोत. बघूया आज संध्याकाळपर्यंत आम्ही किती लाकडं जमा करतो आणि केवढी मोठी होळी आमची बनते. चला बघूया. आम्ही सर्वजण होमासाठी लाकडं घेण्यासाठी आज आलेलो आहोत आणि ही लाकडं आम्ही थोडंसं लांब आलेलो आहोत. एक कामत पारडी म्हणून एक विहीर आहे, शेती आहे, त्या तिकडे झाडं पडलेली होती तर ती घेण्यासाठी आम्ही लाकडं आलेलो आहोत. आणि ही लाकडं आम्ही मंदिराकडे ज्या ठिकाणी होळी लागते त्या ठिकाणी जाऊन आम्ही ठेवणार आहोत. अशी अनेक लाकडं आम्हाला जमवायची आहेत आणि त्याच्यानंतर 2 होळ्या आम्ही बांधणार आहोत. होळीवर जाऊन ते व्हिडिओ देखील आपल्याला नंतर दाखवली जाईल. सर्व मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत आणि हा होळीचा आनंद घेण्यासाठी. तडजुटीने आज रखरखत ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतोय, परंतु मुंबईकरांचा घाम या ठिकाणी निघणार आहे आणि त्यासाठीच सर्वजण आलेले आहेत. आमच्या वाडीचं नाव उगवतवाडी आणि उगवतवाडीमधूनच दरवर्षी खूप लाकडं जमा केली जातात होळी पौर्णिमेसाठी, होम बांधण्यासाठी आणि त्यासाठीच आमचे सर्व मुंबईकर या ठिकाणी एकजूट झालेले आहेत आणि ही लाकडं जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे अनेक लाकडं देखील जमवायचे. काही मुंबईकर आता पाठवून येत आहेत. सर्वजण अजून येतीलच आणि सर्वजण एकत्रितपणे जमून अतिशय छान अशा प्रकारे होळी पौर्णिमा साजरी करत असतात. आपण पाहू शकताय चांगलं घ्या ना जरा. या ठिकाणी खाडी आहे आमची, कामत पारडी म्हणून त्याला संबोधलं जातं आणि ही कामताची विहीर आपण पाहू शकता थोडंसं लांबून. त्याच्या पुढे खाडी देखील आहे. तिकडे आम्ही खेकडी वगैरे पकडण्यासाठी येतो. थोडंसं 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ही लाकडं आम्हाला 1 किलोमीटर होळीपर्यंत घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी पूर्वी शेती केली जायची, परंतु आता ही शेती बंद आहे. त्या ठिकाणी पूर्वी महिला कपडे धुवायच्या, विहिरीतून पाणी काढून इकडे कपडे धुवायसाठी बांधलं होतं, परंतु आता गावी लोकसंख्या देखील कमी आहे त्याच्यामुळे हे असंच ओसाड दिसतंय आपल्याला. पुन्हा एकदा पाहू शकता ही सगळी मित्रमंडळी. खरं तर आम्ही जिवंत झाडं तोडत नाहीत. जे झाडं सुकलेली असतात, जे सुकून पूर्ण ड्राय झालेले असतात त्याच झाडांना जाळून आम्ही होळी पौर्णिमा परंपरेने साजरी करतो. हे झाड आपण पाहू शकता, हे झाड लॉकडाऊनमध्ये पडलं होतं आणि त्याच्यानंतर हे पूर्णपणे सुकलं आहे, त्याच्यामुळे हे जळण्यासाठी खूप चांगलं आहे. तर ह्याच झाडाला आम्ही जिवंत झाडं म्हणजे हिरवीगार झाडं आम्ही तोडत नाहीत. निसर्गाची
हानी देखील आम्ही होऊन देत नाहीत. म्हणून ही सुकी झाडं ज्यांचा आपण लाकूड जाळण्यासाठी वापरू शकतो तशीच झाडं आम्ही तोडून हे होळी बांधण्यासाठी, होळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी आम्ही उपयोगात आणणार आहोत. हे आम्ही थोडंसं खाली आलो आहे. आम्ही मंदिराच्या साईडला पण एक बाग आहे, त्या ठिकाणाहून देखील आम्ही झाडं आणणार आहोत, सुकी लाकडं. काहीसा आनंद देखील साजरा करत आहेत मुंबईकर ही पौर्णिमा साजरी करताना. ते आमचे बंधुराज सावंत खापरे कुऱ्हाड चालवत आहेत आणि हे गावीच असतात आणि कुऱ्हाड चालवण्याचा एक चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. आता एक जण मिळून हे लाकडं मंदिराच्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. हर 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 महादेव. हो हा येऊ द्या. बोला बोला बोला. हर हर महादेव. सर्व आता हलकुंड घेऊन गेलेत, काही लोक राहिलेत, आता ते सुद्धा आता घेऊन जातील. माझ्याकडे एक छोटासा हलकुंड आलेला आहे, बघा केवढा मोठा आहे. एवढा मी एकटा घेऊन जाणार आहे, बाकीचे घेऊन आलेत, येत आहेत घेऊन. फिरवू नको, फिरवू नको. हात लाव संतोषा. हात लावला मी नाही खांद्यावर आहे मेळा. अरे पण हात लावतोय. तर तुम्हाला कसं वाटतंय एवढं मोठं लाकडं आणून? या पाचच्या सणाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे भाई ठेव. हे जमलो. हे थांब. जमला राजू, जमला. हे त्याचा तुझं काय झालं? आपण स्ट्रॉंग आहे, थांब आहे. आपण स्ट्रॉंग. मागच्याला सपोर्ट आहे, मागच्याला सपोर्ट आहे. सोडू नका, आमच्या कंपार्टमेंट जातील. थांब आरामात कुठे थांब, आम्ही ठेवतो पहिला. थांब घेत, माझा हात पडला ना. हा कॅमेरावर हात लावा तुम्ही, त्या फोन व्हिडिओ काढताय. हर 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 मध्ये झालास. कॅमेरामॅन हा मध्येच नाही. खाली घ्या, खाली घ्या.
महाराज की ते नको बोलतील तिकडची. माणसं कोण खाली आता. आता हा 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 दादा इथे पुढे घ्या आणखी आज जाणार आहे पुढे हा मग अजून हा इथे